आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे। जळगाव जिल्ह्यात गॅस सिलेंडर आणि पेट्रोलसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं चित्र समोर आले आहे। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे गॅस एजन्सी समोर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असल्याचं दिसून आले। गॅस एजन्सीच्या बाहेर अक्षरशः लोटालोटीची परिस्थिती निर्माण झाली होती। ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। एजन्सी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या अपुऱ्या नियोजनामुळे परिस्थिती अधिकच बिघडल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। दरम्यान गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक चक्कर येऊन ती खाली कोसळल्याची धक्कादायक घटना देखील घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। एकीकडे प्रशासन नागरिकांना घाबरू नये आणि सर्व काही सुरळीत असल्याचे आवाहन करत आहे, मात्र दुसरीकडे प्रत्यक्ष ग्राउंडवरील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं दिसून येत आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये इंधन आणि गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असून त्यामुळे पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। आता प्रशासन या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गॅस एजन्सीवाल्यांचा बुकिंग झाल्यानंतर दोन तीन दिवस बुकिंगला लावता, मग नंतर तारीख देता, मग तारीख नंतर ते परत कॅन्सल करता हे बुकिंगची। असं का बद्दल करताय? यांच्यापाशी काय नियोजन आहे यांचा असा? मग याला उभे राहायची व्यवस्था आहे का इथं? हे बघा, हे इकडे दाखवा तुम्ही, हे बघा, हे कसे लोक उभे आहे, हे जनावर सारखे लोक उभे आहेत ते, म्हणजे यांची काय हे आहे का? तुम्ही इकडे काहीतरी लावा, काहीतरी व्यवस्था करा ना। हे कशाबद्दल करत नाही तुम्ही? मग शासनाला आपल्याला काय पाहिजे ना करायला? आम्हाला सिलेंडर पाहिजे। आम्ही सकाळी 6 वाजेपासून उभे, आतापर्यंत नंबर लागला नाही। त्याची लाईन लावायची शिस्त नाही आहे। सिलेंडर भेटायला पाहिजे असं म्हणणं आहे। काय आहे की ठीक आहे, तुम्ही जेव्हा अंडी द्या, ज्या पद्धती तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या पद्धतीने द्या, पण काहीतरी पद्धत पाहिजे ना। एक कुठे लाईन कशी लावायची, काय द्यायची, तुम्हाला कसं वितरित करायचं आहे, तुम्ही पब्लिकला काहीतरी सांगा, काहीतरी बोला। हे मेंढरासारखे पब्लिक लोक इथं मरतात, तिकडे लेडीजचे काय हाल आहे बघा तुम्ही। बाया असं दबतायत, तरुण स्त्री पुरुष बाया तिकडे दबतायत, त्यांना काही घेणं नाहीये। फक्त 5 लोक घ्यायचे, 8 मध्ये सोडायचे आणि तिकडे काय त्याचं करायचं, ओटी इथे द्यायचा, डबल होऊन तिकडे ओटी द्यायचा। ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही अजून 2 दिवस लागते अंडे भेटायला, पण कुठेतरी एक पद्धत ठेवा ना, पद्धत नियोजन करा। हा करेक्ट, तुमचं नियोजन पाहिजे, नियोजन ठेवा। लाईन इथून 1 महिन्यापर्यंत लाईन जाऊ द्या, मान्य आहे लोकांना। तिथे नंबर लावायचा, हंडी इकडे ठेवायची, ते हंडी इकडे चोरून लोक नेतात, तिकडे लाईन मध्ये उभं राहायचं का हंडीला बघायचं, कधी गाड्या चोरून नेतात गाड्याला बघायचं। कुठेतरी करा नियोजन। आणि पोलिसांचा पत्ता नाही, पोलीस नाही, होमगार्ड नाही, कुठेतरी एखादी पोलीस तिकडे ट्रॉफिक पाहतो। इथे ह्या लोकांना कोणी सामान्य कोणीही वाली नाही। त्या ट्रम्पच्या त्याची झवांडी छिनाल त्याने आणि इथे सामान्य जनतेला लाईन मध्ये नोटबंदी लाईन मध्ये लावून दिलं या ट्रम्पच्या च्यानं। काही घेणं देणं नव्हतं। आज लोकांच्या जीवाची खेळ होतोय, या लोकांचं कोणी वाली नाहीये। लोक हे मत मागायला बरोबर आपल्याला दारी येतात आणि आज त्यांचं नियोजन करता येत नाही। जे त्यांचे मत आहे त्यांचं नियोजन करता इथं कोणी येत नाहीये। हे आमची विनंती आहे, बहुत तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, या गॅस एजन्सीवाल्यांना विनंती आहे, अरे काहीतरी लाईन लावा। या लोकांना जरवणार का समजू नका, तेही माणसं आहेत। लोक नोकऱ्याला गेल्या, त्यांच्या बायका इथं लाईन उभ्या आहे, पण कुठलीच इथं शिस्त नाही, कुठलंही नियोजन नाही, काही नाही। तरी आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे का यांना सांगा काहीतरी पद्धत लावा। 1 किलोमीटर लाईन लावू द्या, तुमचं किती देणार आहे, किती तुमचं डिस्ट्रीब्यूट करणार आहे तेही सांगा। तुमचा कोटा आहे किती द्या, तुम्ही फळ्यावर लिहा की आज 100 लोकांना भेटेल, 500 लोकांना भेटेल, उद्या सुट्टी आहे नाही आहे आधी डिक्लेअर करा। इथं लोक येतं हो उपाशी तपाशी, आता किती वाजले, पाण्याची सोय नाही, काय नाही। काही जे लहान लहान मुलं बाळा बाहेर ठेवलेले तिकडे बाहेरनी। तर एवढी आमची विनंती आहे।
नंबर मी लागू राहिले माणूस ते लोटालाटी माणसं बी लोटालाटी करून राहिली तू टाकून आला मला काय करू निघून आली हो या बुकिंग करेल ना 15 दिवस आले नाही ते काय म्हणता उद्या येईल परवा नंबर लावा गर्दी गॅस एजन्सीवर झालेली आहे. कशा पद्धतीने नियोजन आहे आणि काय आव्हान राहील? लोकांना इथं काहीतरी चुकीचा समज झालेला असं दिसून येतं आहे जे लोकांच्या वागणुकीवरनं की लोकांना असं वाटतं इथे सिलेंडरच मिळत नाही आहे, परंतु यांनी लोक इथे येऊन गर्द्या करतात. एक माध्यमातून इथे बघण्यात काय आलं आहे, चांगला धडधाकड माणूसही महिलेला पाठवतो, त्याला असं वाटतं की महिलेचा नंबर लागून जाईल. पण आता आम्ही आम्ही आता सिंगलच लाईन ठेवली आहे, ती जी काही लोकांनी ठेवली आहे. आज 760 सिलेंडर माझ्याकडे आलेले आहेत, परंतु आता प्रोसेस कंपनीची चेंज झालेली आहे. सिलेंडर डिलिव्हरी देताना रजिस्टर्ड नंबरवर OTP, अल्टरनेट OTP वगैरे वगैरे ते 2-3-4 प्रकारच्या गोष्टी आता नवीन सुरुवात झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला ना त्याचं बिल इश्यू करायला आम्हाला कमीत कमी 1 मिनिट लागतो आहे. परंतु लोक महिलांना जेव्हा पाठवतात ते महिलांना त्यांचा मोबाईल नंबर माहिती नसतो, ते लॉक माहिती नसतं, पासवर्ड माहिती नसतं, मग तिचे टाईमपास होतो. ती बाई जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत मागच्या माणसांना पाठवता येत नाही. तरी 5-5 लोक आम्ही कम्प्युटरवर बसवलेले आहेत. जनतेला माझं एकच आव्हान आहे, सिलेंडर मुबलक आहेत, गैरसमज पसरवत आहेत लोक, जे काही असेल ते त्याची पसरवण्याची गरज नाही आहे. सिलेंडर प्रत्येकाला मिळणार आहे. प्रत्येकाने बुकिंग ऑनलाईन करा रजिस्टर्ड नंबरवरनं आपापल्या, आणि तुम्हाला 3 ते 4 दिवसाची आज वेटिंग आहे आमच्याकडे. 3-4 दिवसांतर सिलेंडर इश्यू होतं आहे. खरं तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सुरळीत गॅस सिलेंडर दिले जात आहेत, मात्र इथं जे आहेत ते पोलिसांचा बंदोबस्त देखील कमी दिसून येतो. आता आपणच पत्रकार बंधू 3 जण बघतायत आहे इथे. आम्ही आमच्या परीने शेवटी जनता काही जे आगाऊ असतात ते खाकीलाच घाबरतात. परंतु आता तुम्ही इथे बघता पोलिसांचं विषय कसा होतो, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. ॲज अ कंपनीचा डिस्ट्रीब्युटर म्हणून मी माझ्या पद्धतीने सुरळीत मी काम पार पाडतो आहे माझं, परंतु मलाही काही लिमिटेशन्स आहेत. आज प्रत्येक गोष्टीला नियम कायदा दिलेला आहे, बदलतं आहे रोज काही सगळ्या गोष्टी आहेत. असं पण नाही आहे की इथून कंपनीने सांगितलेला OTP विदिन 1 सेकंडमध्ये येतो आहे, परंतु त्या लोकांना त्यांचे पासवर्ड माहीत नाही आहेत, त्यांचे मोबाईल्स नाही आहेत, त्यांचे मेसेजेस दिसत नाही आहेत, ते मोबाईल भरलेले आहेत, त्याच्यात आमच्या चुका नाही आहेत. गर्दीची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती का? 100% सगळं दिलेलं आहे. मी स्वतः आता PI साहेबांशी बोललो. सकाळी गिरीश भाऊंचं माझं बोलणं झालं. गिरीश भाऊंनी कलेक्टर महोदयांना फोन लावला, त्या माध्यमातून आज मला एकच गाडी मिळणार होती, तर गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अजून एक गाडी मला इश्यू झाली आहे आत्ता, ती येतात. मी ते सांगतो तेच आहे की माझ्याकडे सिलेंडर मुबलक उपलब्ध आहे. इथं आता तुम्ही रांगेत बघत असाल तर 100 लोकच रांगेत उभे आहेत, पण 100 लोक 1000 लोकांचा आवाज करतात आहे. त्या माध्यमातून सगळी कामं पुढे स्लो होतात.